जय गजानन माऊली. तर मित्रांनो, तुम्ही शेगावला गजानन माऊलींचं दर्शन घेण्यासाठी यायचा विचार करत असाल तर खास करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यासाठी आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंत बघा. किती सुंदर आहे हे संत गजानन महाराजांचे मंदिर. जर तुम्ही शेगावला आला तरी खूप सुंदर असं मंदिर तुम्हाला पाहण्याकरता मिळेल. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही शेगावला आल्यानंतर गजानन माऊलीच्या भक्तिनिवासमध्ये जाऊन इथे तुम्ही रूम बुक करून घ्यायची आणि अंघोळ करायची, बॅगा ठेवायच्या आणि महाराजाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभं राहायचं आणि महाराजांच्या नावाचा जयघोष करत पुढे चालायचं. तर संत गजानन माऊलींची पालखी देखील तुम्हाला इथं पाहायला मिळेल. पालखीचे दर्शन घ्या आणि किती सुंदर प्रकारे महाराजांच्या नावाचा जयघोष करत या बारीने चालत समोर राहायचं. जसं की गणगण गणात बोते, जय गजानन माऊली अशा नावानं श्रींचा पालखी सोहळा आणि श्रींच्या नावाचा जयघोष करत या बारीमध्ये समोर समोर चालत राहायचं. तर खूप सुंदर अशा प्रकारे तुम्ही समोर चालत तुम्ही श्रींच्या नावाचा जयघोष करत असताना तुम्हाला 2 ते 3 तास लागू शकतात दर्शन घेण्यासाठी. तर संत गजानन महाराजांचं जितकं तुम्ही नामस्मरण करसाल इथे प्रत्येक व्यक्ती नामस्मरण करत आहे. किती सुंदर प्रकारे शिस्तबद्ध बारी चालत आहे. तर या बारीमध्ये खूप सुंदर वाटतो तुम्हाला. नंतर महाराजांचं दर्शन होते. दर्शन झाल्यानंतर तुम्ही मंदिराच्या परिसरामध्ये थांबून की महाराजांचं किती सुंदर मंदिर आहे पाहायचं. मंदिराला प्रदक्षिणा घालून घ्यायच्या. फक्त भारतामध्ये एकमेव असं मंदिर आहे जिथे तुम्हाला VIP कल्चर पाहायला मिळत नाही. तुम्हाला सर्वांना सर्वसाधारण लाईनीमध्ये जाऊनच महाराजांचं दर्शन घ्यायला मिळतं आणि मंदिराला तुम्ही प्रदक्षिणा घालून घ्यायच्या. आणि किती सुंदर मंदिर आहे. तर मित्रांनो, इथं बसून इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला देव दिसल्याबिगर राहणार नाही. कारण संत गजानन माऊलींचे भक्त मनाभावाने आणि सेवा करत असतात. तर इथे प्रत्येक व्यक्ती हा गजानन माऊलीचा भक्त आहे. तर इकडे महाप्रसादालयाकडे येऊन गजानन माऊलींचा महाप्रसाद घेतल्याशिवाय वापस जाऊ नका मित्रांनो. 5 स्टार हॉटेलपेक्षाही चांगला तुम्हाला इथे खाण्यासाठी महाप्रसाद दिला जातो आणि किती सुंदर प्रकारे तुम्हाला जेवणाचं ताट असं बांधून दिलं जातं. रोजच्या जेवणाला तुम्हाला कंपल्सरी पिठलं दिलं जातं कारण की महाराजांना पिठलं खूप आवडते. आणि इथला महाप्रसाद खाऊन बघा, तुम्हाला किती सुंदर वाटेल इथला महाप्रसाद. नंतर तुम्ही इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती कृष्णाजींचा मळा आहे. कृष्णाजींच्या मळ्यामध्ये येऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता महाराजांचं सर्व जीवन या मळ्यामध्ये इथं व्यतीत झालेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, कृष्णाजींचा मळा झाल्यानंतर तुम्ही शेगावला आनंदसागर देखील पाहण्यासाठी येऊ शकता. तिथून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. मंदिरापासून आनंदसागर एक दिवस फिरण्यासाठी तुम्हाला मस्त होणार आहे. आनंदसागरचा टाईम मित्रांनो सकाळी 10 ते 5 आनंदसागर चालू असतं. तर इथे येऊन पहा, खूप सुंदर आहे आनंदसागर देखील पाहण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती पुन्हा दुसऱ्या साईडला इथं सिद्धपीठ श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. इथं देखील तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन होतं. तर मित्रांनो, आपण पालखीचं देखील महाराजांचं दर्शन घेऊता. ते सर्व झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा आम्ही महाप्रसाद खाण्यासाठी इकडे महाराजाच्या मंदिराकडे आलो आहोत. पुन्हा महाप्रसादाचा आम्ही आनंद घेतला. कंपल्सरी तुम्हाला 2-3 टाईम तुम्ही जेवण केलं तरी कंपल्सरी तुम्हाला पिठलं दिलं जातं. तर आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर भेटूया मग. बाय.